लोकसभेसाठी आंबेडकरांचे 7 जण फायनल. कोण कुठून पहा. आंबेडकरांना डावलणं म्हणजे धोनीला मॅचमधून बाहेर ठेवणं. पवारांना जड जाईल. आंबेडकरांची शेवटपर्यंत महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू होती. बिनसलं कुठे हे समोर आलं नाही. तिकडे जरांगे प्लस आंबेडकर जुळालं तर फटका पवार आणि शिंदेंना बसतो. सोबत काँग्रेस सुद्धा. नेमकं घडलंय का? अखेर महाविकास आघाडीत जे व्हायचंय तेच झालंय. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत जाण्याच्या सर्व शक्यता मोडून मनोज जरांगे पाटील व ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या मदतीने आपली स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला. यात एक विशेष बाब म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी नागपूर, कोल्हापूर सारख्या काही जागांवर काँग्रेसला पाठिंबा दिलाय. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. एकीकडे महाविकास आघाडीत जायचं नाही आणि दुसरीकडे आघाडीतीलच काँग्रेसला काही जागांवर मदत करायची. मग प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीतील कोणत्या पक्षांवरती नाराजी आहे याबाबत आता प्रश्न विचारले जात आहेत. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका बसतोय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल मोठं करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. येऊयात पहिल्या मतदारसंघाकडे, तो म्हणजे बुलढाणा. प्रकाश आंबेडकर यांनी बुलढाण्यातून वसंत मगर यांना उमेदवारी दिली आहे. ते माळी समाजाचे आहेत. उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सध्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाल्यास या ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते. वंचितचे वसंत मगर यांनी 1990 आणि 1995ला शिवसेना आणि भारिपकडून निवडणूक लढवली होती. बुलढाण्यात वंचितची चांगलीच ताकद आहे. बुलढाणा मतदारसंघात एससी मतदारांची संख्या 19% तर एसटी 5% व मुस्लिम मतदार 12% आहेत. वंचितनं जाहीर केलेली दुसरी जागा आहे चंद्रपूरची. इथून राजेश बेले यांना उमेदवारी मिळाली आहे. राजेश बेले यांनी 19 मार्चलाच प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. राजेश बेले हे चंद्रपूर भागात पर्यावरणवादी आणि आरटीआय कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. सध्या चंद्रपूर मतदारसंघातून भाजपनं राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना संधी दिली आहे. चंद्रपूर लोकसभेत तब्बल 18.6% एससी समाज आहे. या ठिकाणी तिली समाजाचं मतदानही लक्षणीय आहे. पुढची जागा आहे अकोल्याची. अकोला हे प्रकाश आंबेडकर यांचे होमग्राऊंड समजलं जातं. पुन्हा एकदा ते अकोल्यातूनच उतरतायत. लोकसभेच्या रणांगणामध्ये ते उतरलेले दिसतील. 1998 आणि 1999 ते याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर त्यांना एकदाही निवडणूक जिंकता आलेली नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर अशा 2 मतदारसंघातून उभे होते. अकोल्यात त्यांनी सुमारे 25% वोट शेअर्स घेत 2,78,000 मतं मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. विजयी उमेदवार भाजपचे संजय धोत्रे यांना जवळपास 5,54,000 मतं मिळाली. सध्या या मतदारसंघातून भाजपकडून संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुपम धोत्रे यांना उमेदवारी मिळाली आहे. अकोल्यात एससी समाज 17% असून मुस्लिम समाज 19.2% आहे. वंचितने उमेदवारी जाहीर केलेली पुढची जागा आहे अमरावतीची. या ठिकाणी प्राजक्ता पिल्लेवान यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. 2019ला वंचितचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी तिसऱ्या क्रमांकाचे म्हणजेच 65,135 मते घेतली होती. त्यांच्यामुळे शिवसेनेच्या आनंदराव अडसुळांचा पराभव होऊन नवनीत राणा विजयी झाल्या होत्या. यंदाही भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी शिंदे गटाकडून आनंदराव अडसुळे इच्छुक असल्यानं या ठिकाणी बंड होण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणची जागा नवनीत राणा यांना भाजपने जाहीर केली आहे. तसेच महाविकास आघाडीत काँग्रेसकडून दर्यापूर विधानसभेचे आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीत एससी समाज 19%, एसटी समाज 14% तर मुस्लिम समाज 19% आहे. पुढचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया. भंडारा गोंदियातून वंचितकडून संजय केवत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजय केवत हे यापूर्वी बहुजन समाज पार्टीचे होते. त्यांनी 2009 मध्ये साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दुसरीकडे या ठिकाणी भाजपकडून सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी मिळाली आहे. पुढचा मतदारसंघ आहे वर्धा. वर्धेत वंचितकडून प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांना संधी मिळाली आहे. भाजपने या ठिकाणी विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी तेली विरुद्ध कुणबी अशी लढत होऊ शकते. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून वंचितने प्रतापराव पवार यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीकडून अजून येथे उमेदवार देण्यात आलेला नाही. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. या ठिकाणी वंचितने हितेश मडावी यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने या ठिकाणी अशोक नेते यांना उमेदवारी दिली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचितने गडचिरोलीमधून 1,10,736 इतकी मते मिळवली. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात अनुसूचित जाती 12%, अनुसूचित जमाती 30%, तर मुस्लिम समाज 2.5% आहे. वंचितने महाविकास आघाडीत न जाता आपली स्वतंत्र चूल मांडली असली तरी याचा सर्वाधिक फायदा महायुतीला होणार असल्याचं बोललं जातंय. वंचितमुळे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होऊन आपोआप त्याचा लाभ महायुतीच्या उमेदवारांना होणार आहे. किंबहुना प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी यासाठी महायुतीचे नेते देव पाण्यात बुडवून बसले होते, अशी ही चर्चा रंगत होती आणि त्यांच्या मर्जीनुसारच झालंय. प्रकाश आंबेडकर आता ठाकरे किंवा पवार यांच्यासोबत निवडणुकीच्या मैदानात नसणार आहेत, तर स्वतंत्रपणे असणार आहे आणि त्याचा फटका आता फक्त महायुतीला बसतो की महाविकास आघाडीला बसतो हे पाहणं गरजेचं आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? जास्तीत जास्त व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.